दानशूर अशी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी अशी स्पर्धा श्रीराम चषक कसराळी 2025चा हा रणसंग्राम क्रिकेटची धुमस चक्री रणधुमाळी आपल्याला अनुभवायला मिळते. देऊयात दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू जो मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे, संयोजन समितीची विनंती आपल्यापर्यंत प्रेमपूर्वक पोचवित आहोत. पहिला सामना जिथे चांगला खेळ साकारला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या टीमने आणि कौतुकास्पद कामगिरी एनसीसी नारिंगीची देखील राहिली. यश अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू पडताळून पाहणं खूपच गरजेची भूमिका क्रिकेटच्या या क्षितिज वलयावर. आमच्या साथीने पारस पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मनीष निजाई ॲज अ टेक्निशियन कार्यरत आहेत. खूप सुंदर मेहनत त्यांच्या माध्यमातून राज निजाई स्पर्धेला साकारतायत. दोन्ही पंच इन ॲक्शनमध्ये खेळाडूंना समजावून सांगतायत की डिक्लेअर झोन कोणती आहे, घोषांकित क्षेत्र कोणतं आहे, कशा रीतीने नियमांशी कटिबद्ध राहून आपल्याला खेळायचा आहे, सर्व गोष्टींचा उलगडा या ठिकाणी केला जातोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संजय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिल्या चेंडूवर लाऊड अपील. काय सुरुवात झालंय, ऍब्सोल्युटली प्लंप मध्ये पकडला गेलाय फलंदाज दिपेश. स्वस्तात येथून मात्र तंबूच्या आश्रयाला भन्नाट सुरुवात पाहायला मिळते संजय यांच्या माध्यमातून. व्हेरी फर्स्ट बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद गॉन. चॉकी खूप चांगली सुरुवात संजयच्या माध्यमातून. व्हेरी फर्स्ट बॉल वरती दिपेश लोखंडे सारखा एक महानायक फलंदाज ज्याला तंबूचा रस्ता दाखविला अगदी 0 या अंकावर ॲज अ फ्रंट लाईन बॉलर. अप्रतिम सुरुवात आपल्या संघाला प्रदान करून देण्यामध्ये सुयशस्वी संजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या ड्रेस कोड मध्ये संपूर्ण संघ मैदानामध्ये दाखल आहे. खूप चांगला अँगल पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. हलकासा श्रीलंकन फ्लेवर त्या ठिकाणी ऍड केलेला आहे संजयने आपल्या गोलंदाजीमध्ये. ज्या पद्धतीने तो रिलीज पॉइंटला थ्रो करतो, लासित मलिंगाची तुम्हाला आठवण येणार. संजय याच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू अद्वितीयरित्या हाताळलेले आहेत. यावेळेस इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका वाईडिश लॉंग ऑफ परिकक्षामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव 1 विकेट. संजयचा बोलबाला आहे सध्या मुख्य खेळपट्टीवर. प्रथमेश अँड मंगेशची जोडी ज्यांना चांगली पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेचा सापळा, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जेव्हा असतं मैदानामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला व्यूहरचनेमध्ये फेरबदल हे करावे लागतात. ॲज अ लेफ्ट हँडर बॅटर करिता एक काऊ फेस घेण्यात आलेले आहे आणि त्यानंतर ॲक्युरेट जर आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या पल्लीमध्ये एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर जमिनीलगत राहणारे हे चेंडू ॲडिलेड ओव्हलच्या आठवण करून देत आहेत. खूप सुंदर स्वरूपामध्ये लेग बाईटचे संकेत. आयसीसी नियम क्रमांक 23चं यथोचित पालन पंच राम पाटोळे यांच्या माध्यमातून फलकावरती आहे. 2 धावा पहिल्या षटकातील अधिकृत असे 4 चेंडू फेकून परिपूर्ण झालेले आहेत. अतिशय विस्मयकारक गोलंदाजीचं पृथक्करण. संजय सुपर बॉलिंग. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला भिरकावून देण्याचं कार्य पंच त्या ठिकाणी दर्शवतायत. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि त्या कारणास्तव 2च धावा ज्यातून दर्शविण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवरती 4 धावा झालेल्या आहेत.
बॉलिंग पिच म्हणून या मैदानाचा आढावा जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण 34 धावा पहिल्या 4 षटकांच्या मॅचमध्ये सिक्स सीटचे चेंडू यूज करण्यात आलेले आहे त्या स्पर्धेअंतर्गत. बऱ्याचदा सिक्स सीटच्या चेंडूवरती आपण 70-80 धावा पाहतोय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 50 ते 60 चा अंक नक्कीच पार केला जातो, परंतु श्रीराम चषक कसराळी अपवाद ठरलेला आहे, कारण पिच क्युरेटरने गोलंदाजांसाठी खूपच पोषकतेचं वातावरण तयार केलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ जो अधिकृत स्वरूपामध्ये विद्यमान आपण पाहिलेला आहे, अद्वितीयरित्या हाताळला गेलाय. अवघ्या 4च धावा या प्रोग्रेस कार्डवरती. संजयचं कौतुक करावं लागेल, काय सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघाकरिता. खूप सुंदर फाउंडेशन बिल्डअप करण्यात आलेला आहे. एखादी इमारत जर मजबूत बनवायची असेल तर पाया भक्कम असणं हे गरजेचं असतं, आणि क्रिकेटमध्ये सुरुवातीचं महत्त्व हे अनन्यसाधारण, अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित असंच आहे. पहिल्या षटकामध्ये प्रोग्रेस कार्डवरती अवघ्या 4 धावा. बघा, पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके कंप्लीट करावी लागतील, हा नियम आहे. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटके कंप्लीट झाले नाही तर चौथ्या षटकामध्ये सर्कलच्या पलीकडे 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकाल. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार त्या नियमावलीशी तुम्हाला कटिबद्ध राहावं लागेल. फलंदाजी मार्कवरती फलंदाज सज्ज झालाय. मिस्टर प्रथमेश, धावा गोळा कराव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही, कसर भरून काढावी लागेल. तेजस षटकातील पहिला चेंडू घेऊन थोडीशी डोकेदुखी तर आहे फलंदाजांकरिता. पंच दर्शवतायत. अंपायर्स रिव्ह्यू ऑन फील्ड डिसिजन आउट देण्यात आलाय, आणि थर्ड अंपायर आपण निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता यावं टेक्निकल रूम मध्ये. नितेशजी कदम दोन्हीही संघांच्या माहितीसाठी पारदर्शक भूमिका अदा करत असताना इथे टेक्निशियन मनीष निजाई आणि त्यांच्या समवेत नितेश कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिसिजन इज पेंडिंग नाऊ. थोड्याच वेळामध्ये कळेल नक्की काय घडलंय, काय बिघडलंय या चेंडूवर. इट्स आउट. ऑनफील्ड डिसिजन देखील बाद करार देण्यात आलं होतं. तेथे या पंचांचं कौतुक करावं लागेल. जेपी पॅनलच्या माध्यमातून नितेश कदम, मॅन फ्रॉम टेंबी खोडावे अँड राम पाटोले, खूप सुंदर पंचांची भूमिका अदा केली जाते. आणखीन एक झटका लागलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना V24 पॉईंट चंदन सार हा संघ सध्या मात्र थोडासा डळमळीत पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजांचं निर्विवाद अधिराज्य आणि वर्चस्व वाखाणण्याजोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. नच बलियेचं दृश्य सुरू आहे. फलंदाजांना अक्षरशः नाचविलं जात आहे. धावा येत नाही आहेत. खूप चांगलं हे बॉलिंग पिच क्रिएट करण्यात आलेलं आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेची आठवण यावी. ज्या पद्धतीने श्रीलंका संघाने झिम्बाब्वे संघाला 35 या धावसंख्येवरती ऑल आउट केलं होतं. खूप चांगलं बॉलिंग पिच, त्याची आठवण करून देत असताना श्रीराम चषक कसराळी कर आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मधील हा पुढील बॉल घेऊन तेजस, पुन्हा एकदा एक युवा तरुण तडफदार गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साइडला सजवलेला फटका आहे प्रथमेश यांच्या बॅटमधून. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वाल आहेत, आणि ते बघता बघता आराम के साथ 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना V24 बॉय चंदन सार हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 6 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी चांगले होते. पहिल्या षटकामध्ये संजयने अफलातून सुरुवात करून दिली. केवळ 4 धावांचं षटक त्याने हाताळलं, आणि षटक क्रमांक 2 मध्ये तेजस देखील चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. प्रथमेश स्ट्राईकवर मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये. इथे पंच इंटरेस्टेड आहेत. वाईट बॉल दर्शवण्यात आलेला आहे. खराब चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथ मध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं असतं, जी सुधारणा विजय पावले यांनी केली, आणि यंदाच्या होणाऱ्या ISPL मध्ये 32,50,000 तो सोल्ड झाला. टेनिस बॉल क्रिकेट कुठे जाऊन पोहोचलंय. आज राम पाटोळे खुश असतील. त्यांच्याच गावामधील शेरेगावचा सुपुत्र ओमकार तारमळे जबरदस्त IPL मध्ये त्याची नियुक्ती. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल लॉफ्टेड स्ट्रोक आहे. ऑन साइडला काऊ फेकच्या दिशेने सजवलेला फटका पंच दर्शवित असताना षटकार. 6 धावा प्रथमेशच्या बॅटमधून. क्वालिटी ब्रँडेड A1 सिक्सर. चौकी
13 या अंकावरती धावफलक जाऊन विसावलेला आहे. प्रथमेशने षटकार खेचलाय. ताकदीचा खूप चांगला वापर, स्ट्रॉंग बॉटम हँड, प्रभावी बॅकलिफ्ट, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पूरक स्वरूपामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. या मैदानावरती षटकार चौकार खेचणं तितकंसं साधं सोपं नाहीये, परंतु स्वतःची गुणवत्ता अगदीच ओजस्वी तेजस्वी स्वरूपामध्ये दर्शवित असताना चंदन सरचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश ते जाऊ दिलं चेंडूला, पंच मात्र दर्शवित असताना लीगल बॉल हा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिमच राहणार मित्रांनो आणि खेळाडूंनो. क्रिकेटच्या खेळामध्ये पंचांचा नेहमी आदर हा झालाच पाहिजे. सचिन रमेश तेंडुलकर उगाचच क्रिकेटचा देव नाही बनला, त्याने सन्मान केला. 99व्या धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर देखील पंचांना गोल्ड स्माइल देऊन तो मैदानाचा निरोप घ्यायचा. फलकावरती आहेत 13 धावा, 13 रन्स. तेजसचा पुढील बॉल, फुलटॉस दिलाय, ऑन साइडला स्मॅश केलेला आहे. प्रथमेश आजच्या दिवसामध्ये थांबायचं नाव घेणार नाहीयेत. चेंडू सीमा रेषा पलीकडे. प्रथमेश ब्रँडचा क्वालिटी ब्रँडेड A1 चौकार आणि चौकारासहित V24 बॉय चंदन सार. संघ जाऊन पोहोचलाय 17 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ जो अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय आणि 2 षटकांचे एक चेंडू शिल्लक आहे का बघा. इथे थोडंसं चलबिचल आहे आमच्या स्कोररमध्ये, बघा नीट परीक्षण करा. आणि अंततः करेक्ट केलेला आहे येथे गुणलेखकांनी. आणि यथावकाश 5 चेंडूंचा खेळ जो समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्ड वरती 17 धावा. तेजस पुढील बॉल घेऊन. हा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर किती सबमरीन राहतोय. प्रथमेश यांच्या बॅट अँड पॅड मध्ये भरपूर गॅप होता, परंतु लकी राहिले की यष्टांवरती चेंडू नाही आदळला. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावरती 8.50च्या सरासरीने 17 या अंकावर V24 बॉय चंदन सार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि वळूयात तिसऱ्या षटकाकडे. पैतीपडावरून बिलॉंग करतायत आणि खूप सुंदर पद्धतीने कलियुग आहे. ताण तणाव दूर करण्यासाठी सर्वात आवश्यक असतं ते म्हणजेच संगीत. आणि प्रेक्षकांचं मन रिझवतायत, मैदानाला नाचवतायत. DJ गोकुळ त्यांच्या मनापासून आभार. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. 8.50च्या सरासरीने 17 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कसर भरून काढले प्रथमेश या फलंदाजाने आणि हळूवार पद्धतीने छोटीशी भागीदारी रचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अक्षय वाघोबा प्रसन्न राऊतपाडा या टीमच्या माध्यमातून 17 धावा झालेल्या आहेत. या मैदानाचा इतिहास जर आपण तपासून पाहिला तर येथे 35 ते 40 धावांपर्यंत तुम्ही पोहोचलात तर खूप चांगली फायटिंग टोटल मानली जात आहे. अक्षयचा पहिला बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. अजिंक्य मधुकर रहाणे कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. काय सुंदर फटका सजवलाय नेत्रलोचक स्वरूपामध्ये. मिस्टर अनिकेत यांच्या बॅट मधून विस्मयकारक फटक्याची निवड. चेंडू सीमारेषा पलीकडे. श्रीराम चषक चौकार, 4 धावा. बघा वेट अँड वॉच केलं होतं. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, रूम मिळाला. कारण स्टान्स जर आपण पाहिला फलंदाज अनिकेतचा तर त्याने लेग स्टंप वरती स्टान्स घेतला होता. तेथून मात्र भरपूर जागा मिळाल्या आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकवर दस्तक देत असताना चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय अनिकेत. संघ मात्र आता हळूवार पद्धतीने चांगल्या टोटलकडे वाटचाल करतोय. 21 फुल टॉस दिलेला आहे. पावलांचा वापर. रॉबिन उथप्पा कॉपीबुक स्टाईलचा हा फटका. लॉंगॉन मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप केलेला आहे. आपल्या संघाकरिता बहारदार स्वरूपाचं क्षेत्ररक्षण दर्शवत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय वाघोबा प्रसन्न राऊतपाडा. प्रथमेश चिवट खेळी साकारतायत त्या मॅच मध्ये. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक सनसनीखेज षटकार आणि एक चौकारासहित वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे 22 धावा. एक छोटीशी भागीदारी या ठिकाणी तयार केली जाते. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. आणि दोन्हीही फलंदाज आता कटाक्ष लावतायत चांगल्या टोटलकडे. फुल टॉस दिलाय ऑन साइडला
आयुष्यामध्ये अन्नाचा कण, आनंदाचा क्षण, क्रिकेटच्या परिभाषेतील लॉलीपॉप कधीच वाया जाऊ द्यायचा नसतो आणि तो वाया नाही जाऊ दिलाय. प्रथमेश फलंदाजाने चेंडू सीमारेषा पलीकडे कडक दे धडक बेधडक षटकार आलाय आणि या षटकारासहित V24 बॉय चंदनसारचा संघ चांगल्या टोटलकडे वाटचाल करू लागलेला आहे. फलकावर तब्बल 28 धावा परिपूर्ण. प्रथमेश खूप चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या वैयक्तिक सत्रातील हा दुसरा षटकार आहे. फुलटॉस स्वरूपातील चेंडूंना मात्र खूप चांगल्या पद्धतीने ते टोळावतायत. मिडल ऑफ द बॅटने चेंडूला येऊ देत आहेत, थोडंसं वेट अँड वॉच करतायत आणि त्यानंतर मात्र बॅकलिफ्ट आणि स्ट्रॉंग बॉटम हँड या दोन गोष्टींचा प्रभावी वापर आहे. समवेत हेड पोझिशन स्ट्रेट राहते आणि त्याही समवेत जर आपण पाहिलं तर चेंडूवरची नजर करडी पाहायला मिळते प्रथमेश यांची. यावरील चेंडू होता, टो क्रशर डिलिव्हरी मिड विकेटच्या दिशेने सजवलाय. आणखीन एक सिंगल येते. चांगल्या टोटलकडे प्रस्थान करू लागलेले आहेत V24 बॉय चंदनसार. कारण देखील आहे प्रथमेश यांची चांगली फलंदाजी, त्यांना तितकीच बहारदार साथ मिळाली. अनिकेतची विकेट जो थोडासा दूरस्थ राहिलाय वाघोबा प्रसन्न राऊतपाडा संघाकडून आणि त्याचं कारण त्याचं प्रयोजन जर आपण पाहिलं तर आता चांगली टोटल जी उदयाला येते. येथून जर पुढील 7 ते 8 चेंडू जर हे दोन फलंदाज खेळत आहेत तर 40+ स्कोर अगदीच होऊ शकतोय. कारण आता बॅटिंग पिच वरती ते सेट झालेले आहेत. चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. चांगल्या पद्धतीने ते कनेक्ट करू लागलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर गॅप देखील शोधतायत. जर चेंडू चांगला असेल तर सिंगल डबल देखील शोधतायत. क्रिकेट म्हणजे केवळ चौकार आणि षटकार असं नाहीये, तर तुम्हाला एकेरी आणि दुहेरी देखील घेता आल्या पाहिजेत. ते देखील खूप सुंदर पद्धतीने. अनिकेत आणि प्रथमेशची ही A1 जोडी. दोन चेंडूंचं येणं अजून देखील शेष. या षटक क्रमांक 3च्या माध्यमातून अनिकेत आहेत फलंदाजी मार्कवर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु क्रीजचा खूप चांगला वापर केला अनिकेतने. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर क्रीजच्या डीप मध्ये गेले, अपस्टमच्या अगदीच हलकेशा पल्लीकडे शफल होऊन आणि त्यानंतर ही सिंगल एक्झिक्यूट केलंय. धावांची टोटल जाऊन पोहोचलेले आहे 3/0-30 या अंकावर. अनिकेत आणि प्रथमेशने एक चांगली गोष्ट केली, चेंडू जर चांगले आले तर सिंगल डबल आम्ही घेणार, आम्ही डॉट नाही खेळणार. ही गोष्ट खूप चांगली झाली या भागीदारीमध्ये. 30 धावा आहेत फलकावर. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर होता. प्रॉमिसिंग प्रोडक्टिव्ह कनेक्शन नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण मात्र खराब झालं. ढिसाळलेला पण त्या ठिकाणी आपण अनुभवला. थोडासा खुशाल चेंडूपणा, दिरंगाई, तारांबळ आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. प्रोग्रेस कार्डवरती 32 धावा या परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगली पार्टनरशिप झालेली आहे अनिकेत आणि प्रथमेश या दोन फलंदाजांमध्ये. अजून देखील 6 चेंडूंचं येणं शेष आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. एका बाजूने वाघोबा प्रसन्न राऊतपाडा क्षेत्ररक्षण करतोय, त्यांच्या विपक्षामध्ये V24 बॉय चंदनसार फलंदाजी करतोय. विश नेटवर्क या स्पर्धेला जगभरामध्ये प्रसारित करते. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका 7ही खंडांमध्ये ही स्पर्धा मात्र जाऊन पोहोचते. तब्बल 182 देशांमध्ये. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्या ठिकाणी राज निजाई करतात. जगातील जो पहिला कॅमेरामॅन आपण पाहिला होता जोसेफ निपोरे, जर्मन देशामधून त्यांचा वसा वारसा आणि आदर्श घेऊन अनेक छायाचित्रकार आपलं नशीब मात्र आजमावत आहेत. त्याचं खूप सुंदर उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ब्रँड ऑफ दातिवरे, राज निजाई यांचं सुंदर छायाचित्रण. श्रीराम चषक कसराळी. चला मॅच बॉल आलेला आहे, तो कलेक्ट करावा नम्र विनंती. आदरणीय सन्माननीय गजानन पाटील, तलावपाड्यावरील एक मोठ्या मनाचा, श्रीमंत मनाचा माणूस, ज्यांनी या स्पर्धेकरिता अगदीच विद्युत पुरवठा सौजन्य केलेला आहे. त्यांचे देखील आम्ही अंतःकरणापासून आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. जसजसं आम्हाला वेळ मिळेल प्रत्येक प्रायोजकाचा नावाच्या उद्घोषणा आम्ही इथून जरूर करणार आहोत. दिलीप आलेले आहेत. शेवटच्या षटकाला झाली सुरुवात. वाईडिश लॉंग ऑफ परिकक्षामध्ये सजवलेला फटका दुहेरीसाठी वळालेले आहेत. डब्ल्यू काय येत नाहीये. विकेट कुठेतरी थांबलेले आहेत आणि आता ह्या स्पर्धेमधील धावसंख्येचा उच्चांक किती आहे मनीष निजाई यांना मी जरूर प्रश्न विचारू की कालच्या दिवसामध्ये हायेस्ट टोटल किती झाले असेल. 56 धावा, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रात आपण 34 धावा पाहिल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये चांगल्या टोटलकडे वाटचाल सुरू आहे. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साईडला.
चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा इरादा अनिकेतने केलाय पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. षटकार 6 धावा आणि षटकारासहित 4वर 0. 40 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. खूप सुंदर फलंदाजीचं पृथक्करण अनिकेत आणि प्रथमेश या दोन फलंदाजांची जय वीरूची ही जोडी A1 जोडी. जबरदस्त पार्टनरशिप. दिलीप षटकातील पुढील चेंडू घेऊन पावलांचा वापर केलाय. कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. चेंडू निघून जातोय. ते बॅकवर्ड पॉइंटच्या परिकक्षेमध्ये पंच दर्शवतायत. डिक्लेअर झोन घोषांकित क्षेत्र 2 धावा फलकामध्ये ऍड केल्या जातील. चांगली टोटल आहे. अगदीच या दुसऱ्या मॅच मध्ये काही फुलटॉस चेंडू देखील दिले. चेंडूच्या लेंथ अँड लाईनला थोडंसं भरकटले होते. दिशाहीन गोलंदाजी या सत्रामध्ये आपण जरूर पाहिलेले आहे. जे ओव्हरपिच चेंडू आहेत त्यांच्यावरती मोठे फटके. फुलटॉस चेंडूंवरती अनिकेत आणि प्रथमेश यांनी फुलटॉस चेंडूला वाया नाही जाऊ दिलं. त्यावरती चौकार षटकार आले आणि म्हणूनच धावसंख्या मात्र खूपच मजबूत स्थितीमध्ये 42 या अंकावर. शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवरील चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या अगदीच केंद्रस्थानी जाऊन आदळलेला चेंडू. रनिंग बिटवीन द विकेट्स बघा. खूप चांगली मेहनत घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. कारण 3 ते 4 षटकं सातत्यपूर्ण रीतीने धावत राहणं वाटतं तितकं सोपं नाहीये. प्रोग्रेस कार्डवरती 44 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अजून देखील 2 चेंडूंचं येणं हे शेष आहे. अगदी काटक शेतकऱ्यांची आणि मच्छीमार प्रवर्गातील ही मुलं आहेत. यांना थकवा कधी येत नसतो. क्रिकेटचे हे वेडे आहेत. क्रिकेट त्यांच्या रक्तामध्ये आहे. सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये क्रिकेट मात्र ओथंबून आणि ओसंडून वाहत आहे. आणि त्याचा हा खूप सुंदर नजराणा अनिकेत आणि प्रथमेश यांच्या माध्यमातून येते. मात्र बॅटला स्विच केलंय. सूर्यकुमार अशोक यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये अनिकेत नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 धमाकेदार लॉंग अँड स्ट्रॉंग स्वीट स्मार्ट सेन्सेशनल. षटकार 6. मध्ये तब्बल 46 धावांची विक्रमी भागीदारी अनिकेत आणि प्रथमेश या 2 फलंदाजांमध्ये. 50 धावा आहेत प्रोग्रेस कार्डवर. त्या आधीच सफल झाले. फुटवर्कला रीड केलं गोलंदाजाने या चेंडूवर आणि म्हणूनच मिडलवरती जाऊन चेंडू आदळला होता. 4 षटकांचा खेळ जो या लेगबाईचे संकेत पंचांनी दिलेले आहेत. अधिकृत स्वरूपात समाप्ती अखेर झालाय. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता या फटाफट दोन्ही संघांचे स्टार संघनायक आपणास नम्र विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आई भवानी मारंबळपाडा विपक्ष जय हनुमान गावठण. माझा आवाज जर पोहोचला असेल संघनायकांपर्यंत तर आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ रिपोर्टिंग करावं. आई भवानी मारंबळपाडा विपक्ष जय हनुमान गावठण. विजयासाठी टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. ॲक्युरेट 52. 52 धावांचं लक्ष्य निर्धारित 4 षटकांमध्ये वाघोबा प्रसन्न राऊतपाडा या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. दोन्ही संघांना विनम्र विनंती करतोय. आई भवानी मारंबळपाडा आणि जय हनुमान गावठण या प्लेज नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपण ऐकणार आहोत. पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध समालोचक आदरणीय धनंजयजी पाटील यांच्या मधुर वाणीमधून. तत्पूर्वी देऊया संधी DJ गोकुळ यांना. धन्यवाद.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. 25वा रौप्य महोत्सव आपण पाहतायत. श्रीराम क्रिकेट क्लब आयोजित श्रीराम चषक 2025 आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळत आहेत. होणारा पुढील मॅच एका बाजूने आई भवानी मारमलपाडा विशाल पाटील बिट्टी आणि त्याची संपूर्ण टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर जय हनुमान गावठण हाही संघ सातत्याने आपण पाहिलं तर स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असतो. त्यामुळे आई भवानी मारमलपाडा संघाला विनंती आहेत, चला कॅप्टन आपण या टॉस करून घेऊयात. वेलकम पंकज या ठिकाणी दाखल होत आहेत. प्लेइंग 11ची लिस्ट आपण जी नाव आहेत ते आपल्या खेळाडूंची देखील त्या ठिकाणी आदरणीय मुरलीधर वैती साहेबांना विनंती असेल, साहेब आपला शुभ असं टॉस केला जाईल. मुरलीधर वैती साहेबांना विनंती आहेत, मुरलीधर वैती साहेबांच्या शुभ असं आपण टॉस करूयात. या 2 दिवसातील सेकंड हायेस्ट स्कोर उभारला जातोय. काल फर्स्ट हायेस्ट स्कोर उभारला होता जाणता राजा खराडी या संघानं 55 आणि आता हा सेकंड हायेस्ट स्कोर मैदानाच्या मध्ये उभारला आहे V24 बॉय चंदन सारनं. एक गोष्ट मैदानाच्या मध्ये नक्कीच आपण चर्चा करूयात. टॉस आधी होईल. मुरलीधर वैती साहेब एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या शुभ असं टॉस हेड म्हटलंय. आई भवानी मारमलपाडा संघाने टॉस जिंकलात. पंकज निर्णय आपण कळवा. दोन्ही संघांना सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह ठिकाणी दिले जाणार आहेत. मुरलीधर वैती साहेबांच्या शुभ असते स्पर्धेची आठवण म्हणून. चला मॅचला सुरुवात. मंगेश पहिलं षटक, पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी महेंद्र फिल्डिंग करतायत, बॉल लढवतायत, डॉट बॉल. ज्या ज्यावेळी आपण पाहिलं तर V24 बॉय चंदन सरचा संघ येतो त्यावेळी आदरणीय विजयजी गरज साहेब मामा यांचं नाव सातत्याने घेतलं जात आहेत. मग पाठीमागे असू धनाजी सुळे, अमरजीतजी राम, संतोष वळवी, दयानंद पाटील, अनेक सारी नावं आहेत जी नेहमी जवळून पाहतात V24 बॉय चंदन सरला. आणि V24 बॉय चंदन सरच्या यशामागे आदरणीय विजयजी गरज मामा यांचा सर्वाधिक मोठा हात आपल्याला पाहायला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीत. एक गोष्ट वाघोबा प्रसन्न राऊतपाडा संघ होता ज्यावेळी इनिंगला सुरुवात झाली, व्हेरी फर्स्ट बॉल दीपेश लोखंडेची विकेट आली होती. पहिल्या बॉलवरती अशा खेळाडूला बाद केलं होतं की जो या संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू होता. पण दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या आतमध्ये ती भूमिका अनिकेत आणि प्रथमेशनं सांभाळली होती. त्यांना माहित होतं की दीपेशची विकेट गेली होती, मग काय करायचं होतं, धावा करायच्या होत्या आणि रन बनवण्याचा प्रयत्न केलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येत आहेत, फिल्डिंग करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण. आता तुमची बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली दाखवतात. सतीश त्या ठिकाणी होते फिल्डिंग करत असताना पाहायला मिळालेत. मागच्या काही वर्षामध्ये सतीश असतील किंवा अनेक सडमाके आहेत, विजय आहेत, अनेक सारे असे खेळाडू आहेत ना ज्या संघासाठी इम्प्रेसिव्ह आतापर्यंत राहिलेले आहेत. त्यामधली ही नावं आहेत. धावसंख्या धावफलकावरती मात्र 2ने वाढल्यात, जाऊन पोचतात 2-3 बॉलच्या समाप्तीनंतर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक येतोय अनिकेत, एक सेफ खेळाडू ज्यानं आज बॅटिंग केली, फिल्डिंग देखील करत असताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत सदमाके घेतात कॅच, आउट. राजू दादा भोईर यांची देखील एक स्पर्धा आपल्या भेटीला येतात शिरगावच्या मैदानावरती. तीही स्पर्धा आपण पाहणार आहोत. मारुती चषक 2025 फेब्रुवारी आणि मार्च 1 लाखाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय राजूदादा भोईर या ठिकाणी उपस्थित होते. विजय मामा चषक देखील आता काही दिवसावरती काही महिन्यांच्या अगदी जवळपास पोहोचलेत. इलेक्शनच्या बाहेर सोडून जाणारा बॉल पंच महेंद्र सर वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव फलकावरती ऍड होता. धावसंख्या 3. येत्या 30, 31, 1, 2, 3, 4 जाणता राजा खारडी याही मैदानावरती तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. ती संपली की लगेच रॉकी ग्रुप सुरू होत आहेत. त्याच मधल्या कालावधीमध्ये शिरगाव स्पोर्ट शिरगावची स्पर्धा 8, 9, 10 पायावरती बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न अपील होत आहेत. मंगेश मात्रे एक महत्त्वाचे खेळाडू या संघाचे मानले जातात. V24 बॉय चंदन सारचे आणि चांगले आतापर्यंत गोलंदाजी करतात, लयबद्ध गोलंदाजी मंगेश मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळतायत. फक्त आणि फक्त आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात, 3 विकेट मात्र प्राप्त केला, 1 ज्यामध्ये एक अतिरिक्त स्वरूपाची धाव.
शेवटचा बॉल. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. पाठीमागे विकेट किपर बीट होत आहेत. जोपर्यंत बॉल फील्ड केलं जाईल तोपर्यंत पंच दर्शवत आहेत 22-22च्या माध्यमातून ही धाव प्राप्त होईल. षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संत आणि एकदम सावध सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये धावा 4. चार धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि कंपॅरिझन जर आपण विश नेटवर्कला पाहिलं तर कंपॅरिझन मध्ये तिथे 4 धावा होत्या, इथे 4 धावा आहेत, तिथेही 1 विकेट होता, इथेही 1 विकेट आहेत. म्हणजे बराबरीच खेळ आहेत. पहिल्या षटकामध्ये V24 बॉईजनं देखील 4च धावा बनवल्या होत्या. त्याच्यानंतरच्या 3 षटकांमध्ये अटॅक केला होता. 3 षटकांमध्ये धावा घेतल्या होत्या. दीपेश लोखंडे या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू, अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. पहिला बॉल तेज तरार बॉल होता. ऑफ्टमच्या बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचं सिग्नल करतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतात त्या मात्र 5. तिथे दुसऱ्या षटकामध्ये खेळ पलटला होता. 13 आला होता, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 18. फक्त पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केला होता संजयने. लोवर फुल टच बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत बॉल फील केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल वरती फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. निशू मात्रे त्या ठिकाणी मात्र फुल करतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 6. 1 बॉलच्या समाप्तीनंतर पाठलाग 52 धावेंचा सुरू आहे. 52 चेस करायचे आहेत. चेस करायचे असतील तर मैदानाच्या मध्ये मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आणि जसं हे मैदान आहे तिथे काही गोष्टीचं तुम्हाला स्ट्रगलिंग करावं लागेल धाबा बनवण्यासाठी. चांगला बॉल. वेगवान गोलंदाजीचा वापर मैदानाच्या मध्ये करतात दीपेश लोखंडे. चांगलं क्रिकेट मात्र दीपेश लोखंडे सातत्याने खेळत असतो. मग मंडणगडचं बिलॉंग करत असताना तिथेही त्यानं चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय. अनेक साऱ्या ओपनच्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडल्या खेळाडूनं. आणि V24 बॉय चंदनसर संघाच्या माध्यमातून चंदनसर विभागाचं क्रिकेट आतापर्यंत त्यांना चांगलं खेळलंय. नबीमध्ये बॉल आहे. जेलची संधी. त्या ठिकाणी कॅप्टन धीरू पाहायला मिळतात. धीरूने घेतलाय कॅच. मैदानाच्या आतमध्ये विकेट. फलंदाज बाद. आउट. थँक्यू. लाख मोलाची स्पर्धा विजय मामा चषक ही स्पर्धा आता येत्या 26 जानेवारीपासून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे ट्रेंडिंग सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. यावर्षी एका नवीन संकल्पनेमधून साकार झालेली विजय मामा चषक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सूरज जर्सी क्रमांक 04 परिधान केलेले खेळाडू आहेत. पाठीमागे आपण बॅनर जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक देणगीदार आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य श्रीराम चषक 2025 रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं ज्याने ज्याने सहकार्य केलं. ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विजय जोपर्यंत बॉलची फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 7 ऑन स्कोर कार्ड. 52च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. इंटेंट तितका क्लिअर दिसला नाहीत मैदानाच्या मध्ये. ती बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली नाही सुरुवातीपासून धावा करण्यासाठी. 14 मध्ये 45 अजून करायच्यात. ओहो, पायावरचा बॉल बरोबर समोर आढळल्यात आणि लेग बिफोरच्या माध्यमातून मात्र विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली जातात दीपेश लोखंडेच्या माध्यमातून. विकेट टेकर खेळाडू दीपेश. किती इम्पॉर्टंट असते त्या खूप महत्त्वाच्या असतात. ज्यावेळी वाघोबा प्रसन्न राऊतपाडा संघ मैदानाच्या मध्ये दाखल झाला त्यामध्ये तर दुसऱ्या षटकाच्या जवळपास सुटलेली ती कॅच होती ती किती इम्पॉर्टंट होती. आणि अनिकेतनं केलेली बॅटिंग होती. मग त्याच्यानंतर प्रथमेशनं त्याला दिलेली साथ होती. 46
46 धावेची जवळपास भागीदारी जी होती ना, ती पार्टनरशिपच मात्र या मॅचची सर्व काही रूपरेषा सांगून जाणारी होती. कारण या मैदानावरती धावा बनत नाहीत आणि अशा कंडिशनमध्ये रन झाल्या होत्या. ओव्हर द विकेट, वेगवान बॉल, तेज तरार बॉल. दीपेश लोखंडे यांचा मात्र पेस पाहायला मिळतोय. याच पद्धतीने दीपेश लोखंडे गोलंदाजी करत असतात. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. एकूण धावफलकावरती धावा 7. पाटला करायचा होता मैदानाच्या मध्ये 52चा 52चा अजून हवा आहेत. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 45 धाव्यांची गरज. श्रीराम क्रिकेट क्लब च्या माध्यमातून आपण पाहिलं तर 25वा रौप्य महोत्सव आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपलं सहर्ष स्वागत. सतीश, थोडं वेगळा अँगल आहेत, वेगळं ऍक्शनही आहेत, थोडंसा पंच मात्र वलटा दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर चंदनसार प्रीमियर लीग CPL पार पडली होती V24च्या मैदानावरती. तिथेही काही नवीन खेळाडू प्राप्त झाले होते. काही खेळाडू इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला होता चंदनसार प्रीमियर लीग मध्ये. सतीश समोर फटका खेळण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये. मंगेश मात्र एक सेफ खेळाडू आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला जाईल. मंगेशने घेतलाय कॅच. मैदानावरती आला विकेट. आणखीन एका विकेटचं पतन. वाघोबा प्रसन्न राऊतपाडा विकेट. सतीश मैदानाच्या आतमध्ये पुन्हा तयार होत आहेत. या मॅचचा आनंद सध्या आमचे घासकोपरी गावचे विजयदादा पाटील, घासकोपरी मास्टर 40+ कॅप्टन आहेत. ते या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात श्रीराम क्रिकेट क्लबला या 25व्या वर्षानिमित्तानं. कोलबा टप्प्याचा बॉल टाकला, जडमध्ये टाकलेला बॉल पुन्हा एकदा मात्र मंगेश यांच्या दिशेने निघून येतोय. या संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू जसं उल्लेख केला की दीपेश लोखंडेला पाहिलं, मंगेशला पाहिलं, अनुभवी खेळाडू आहेत. आणि आदरणीय वसंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य हे 2000 रुपयाचं सहकार्य लाभलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वसंत पाटील साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. दिलदार व्यक्तिमत्व आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत. पाटला 52चा होता. आजच्या दिवसातील म्हणजे 2 दिवसातील सेकंड हायेस्ट स्कोर होता आणि त्याचा पाठलाग करताना तो मनोवैज्ञानिक दबाव जो आहे ना तो पाहायला मिळाला वाघोबा प्रसन्न राऊतपाडा टीम वरती. स्वतः सुरुवातीला गोलंदाजानं केलेली खराब कामगिरी, फक्त एक खेळाडू सोडले तर बाकी 3ही गोलंदाजाने मात्र खराब गोलंदाजी केली होती. समोरच्या दिशेने फटका खेळलायत मंगेश. पुन्हा मात्र बॉलवरती येत आहेत. सातत्यानं फ्रेम मध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या एका धावेने पुढे जाऊन पोहोचते. धावसंख्या धावफलकावरती 10-10. आणि आदरणीय सुधीर पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आपल्याला आर्थिक सहकार्य 5000 रुपयाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्याही मंडळाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. हे दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी या 25व्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं हे आर्थिक स्वरूपाची मदत ही आपल्याला मात्र त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्या सर्व देणगीदारांचं पुन्हा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सतीश आतापर्यंत चांगली गोलंदाजी सतीश यांची पाहायला मिळाली. पुढील बॉल. स्विच हिटचा फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु तो बनेल दर्शक, तो बनेल प्रेक्षक. हे फटके आधी खेळणं गरजेचं होतं, परंतु थोडा उशीर झालाय. उशीर काय होईना, परंतु षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6. तीन ओव्हरचा काही संपला, धावा झाला 17-6 मध्ये 35 या मॅचचं समीकरण.
विजय पावले. 6 मध्ये 35 चंदन सरचा विजय पावले आहे. नाव त्याचं विजय आहे, परंतु पावले या नावाने तो प्रसिद्ध आहे. चंदन सरचं क्रिकेट ज्या ज्या वेळी येतं त्यावेळी संजय रिंझड, बदाम भाई यांची प्रत्येकाला आठवण येत आहेत. बदाम 11 चंदन सर सातत्यानं खेळणारा संघ होता, ज्यामध्ये आज बदाम भाई नाही आहेत आणि प्रत्येक जण त्यांना मिस करतात, कारण चंदन सरच्या क्रिकेटमध्ये त्यांचाही मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळालात. अनेक वेळा अनेक सारे खेळाडू हे त्यांच्या टीम मध्ये खेळताना पाहिल्यात. 5 मध्ये आता 35 जावेची गरज. हा मॅच आपल्या नावी जवळपास करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे सध्या तरी. V24 बॉय चंदन सार खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी महेंद्र थोडी मिसफील्ड करतायत. मंगेश टाळ्यांचा गजर करतायत. जोपर्यंत बॉलला फील्ड केलाय भरपूर सारी मेहनत आदरणीय नामदेवजी वैती साहेब, सुधीरजी असतील, आशू आणि संपूर्ण टीम खूप छान प्रकारे मेहनत घेत आहेत. हवेमध्ये खेळलायत. मंगेश मात्र पहिल्यांदा जो कॅच पर्यंत पोहोचू शकला नाही, थोडा लेट झाला. स्वतःला तेच सांगतोय की हा कॅच होऊ शकला असता, परंतु थोडा लेट धावला. त्यामुळे धावसंख्या 2 ने मात्र पुढे वाढताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात 20 ऑन स्कोर कार्ड. चला पुढचा मॅच तयार राहा. आई भवानी मारंबल पाडा आणि जय हनुमान गावठण. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न समोर आढळल्यात. लेग बिफोरच्या माध्यमातून आणखीन एका विकेटचं पतन. विकेट प्राप्त होईल. विजय यांना फलंदाज बाद. प्रवीण पाटील, बाली ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. हर्ष मात्रे, अमित पाटील, दीपेश भोईर, हार्दिक पाटील, जतीन पाटील, आकाश पाटील, हर्षद पाटील, पंकज राऊत, जतीन पाटील, ऋतिक पाटील आणि निशिकांत भगत हे खेळाडू असणार आहेत. चांगला कॅच त्या ठिकाणी घेतलाय राजूनं. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट. जवळपास पोहोचलाय गोलंदाज विजय. आज विजय पावले विजय सारखीच गोलंदाजी मैदानाच्या मध्ये साकारतायत. हॅट्रिक ऑन. राऊंड विकेट. हॅट्रिकचा बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी मंगेश जोपर्यंत बॉलची फील्ड करतायत तोपर्यंत डॉट बॉल. आणि हा सामना जो आहे तो सामना मैदानाच्या मध्ये संपलाय. मॅचला जिंकलाय टीम चांगला परफॉर्मन्स करत असताना. V24 बॉय चंदन सार हा आपल्या नावी करताना पाहायला मिळतात. कॉंग्रॅच्युलेशन V24 बॉय चंदन सार. हार्ड लक. वाघोबा प्रसन्न राऊतपाडा या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं, श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि V24 बॉय चंदन सरला पुढील मॅचसाठी शुभेच्छा.